गणपती बाप्पा मोरया. आणि सगळ्यांना माझा वाढदिवसाचा ब्लॉग हवा होता, तर आज मेरा बर्थडे और इसका ब्लॉग है. आणि बऱ्याचदा 12 वाजता सेलिब्रेशन पूर्वी व्हायचं जेव्हा आम्ही तरुण होतो. आता वाढत्या वयानुसार म्हातारे होत चाललो, तर 12 वाजता मी झोपतो, 2-3 स्टोऱ्या पोस्ट करून, रिपोस्ट करून, 2-3 कॉल करून. आणि आज जे सरप्राइजेस आहेत छोटे छोटे फार काही नाही. आता वाढदिवस जसा वाढत चाललाय तसे दिवस कमी होत चाललेत आयुष्यातले, तसे सरप्राइजेस सुद्धा छोटे छोटे पण गोड होत चालले तितके. तर एक मित्र आहे माझा, पहिलं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज वाढदिवस आहे, प्लीज आज सबस्क्राईब नाही केलं तर मग काय उपयोग नाही. हेच गिफ्ट असेल माझ्यासाठी, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं, तुम्ही माझे व्हिडिओ पाहिलेत खूप वेळ, तर मला पैसे मिळतील पुढे आयुष्यात. त्यामुळे प्लीज लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा. प्लीज लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और ऐसे ही प्यार देते रहिए. बाकी कमेंट बॉक्स में मुझे विश करते रहना, लेकिन ब्लॉग देखते रहना. तर मी म्हटलं तसं की एक माझा मित्र आहे, ज्याला मी 2-2.5 वर्ष म्हणजे बोलवतोय की ये रे ये रे ये रे. म्हणजे असं असतं ना की आपण घर घेताना त्या मित्राला घर दाखवून घेणार. सो त्यातला एक प्रकार मी त्याच्याबरोबर ठरवला, त्याच्याबरोबर करण्याचं ठरवलं. त्याच्याबरोबर घरंसुद्धा शोधली, खूप शोधली. तो सुद्धा माझ्याबरोबर येत होता, पण त्या माणसाने घर घेतल्यानंतर तो माझ्यासोबत आला नाही. म्हणजे म्हणतात ना, रस्ता दाखवण्यापर्यंत तो होता, नंतर मग त्याने मला हवेत सोडलं. मग मी डायरेक्ट हवेत 21 माळ्यावर राहायला लागलो. एवढा हवेत गेलो मी, पण तो मित्र गायबच झाला. मी म्हटलं मी हवेत आला की तो हवेत गेला हे मला कळेच ना. पण ठीक आहे, काय एवढं एक्सप्लेनेशन नको, कारण तिथे रडेल आता तो. तर सकाळी सकाळी मला सरप्राईज द्यायला साक्षात दळवी आहेत. हॅलो. आणि हे साक्षात आम्हाला भेटायला आलेत, आणि त्यांचा 2 वर्षांनी या घरात साक्षात्कार झालेला आहे. फायनली एंट्री झालेली आहे 2 वर्षानंतर. आता पुढे दररोज एंट्री होत राहील. म्हणजे जगाने घर येऊन पाहिलं, जगाने, पण ज्याच्याबरोबर घर बघत राहिलो मी, खूप शोधले, तो आज बघतोय. कधी कधी काय असतं की असं मंजिल तक लेके जाना ही बहुत मैटर करता है, फिर मंजिल अपनी अपनी. अरे 21 मंजिल तक पहुंच गया मैं. अच्छी बात है, और होगा. क्या बात है यार, कैसा करेगा ये, कैसा बनेगा गुंडा, मैं सब सिखाऊं इससे. अरे आ गया तेरी दोस्ती के लिए बर्थडे पे, बस यही बहुत है. तर सकाळचं मला बर्थडे विश पहिला करणारा साक्षात दळवी, आणि तो आलाय. सो आम्ही आता छान पूजा केली, आता देवळात सुद्धा जाऊ. तर साक्षात ते गिफ्ट सुद्धा आणले माझ्यासाठी. मी नाही आणलंय, माझ्या आईने पाठवलंय खास अक्षरसाठी. कारण की मी गिफ्ट नाही, माझं गिफ्ट वेगळं आहे, नंतर दिलं ना. सो साक्षात मला बहुतेक डेली सोप देणार आहे, कारण निमा त्याने मला दिली, निमा डेंझोम्पा. आता अजून एक देव 6 महिन्यांनी. अरे यार, साक्षात छोटे छोटे गिफ्ट देत नाही, डायरेक्ट मोठे चेक देतो. करिअर बनवणारे देतो, डायरेक्ट करिअर बनवतो. बस हाय. आणि पुढचं सरप्राईज खरं तर थोडंसं खाल्ल्यानंतर डोक्यात विचार आला की ब्लॉग करायला हवा कंटिन्यू. हल्ली खूप जास्त ब्लॉग न केल्यामुळे ही कंटिन्युटी मी मिस करतो मध्ये मध्ये, आणि मग लक्षात येतं करायला हवा. दिसते की नाही मला माहित नाही, थांबा 1 मिनिट चेक करतो. काय नाही, बरोबर दिसतोय. रात्रीच्या अंधारात सुद्धा हा प्रकाश छान दिसतोय. तरी पण मी हे माझा प्रकाश मी लावणार आहे. कारण सांगितलं तर पुन्हा एकदा सांगतो, माझ्याबरोबर एक मनुष्य आहे, तो मनुष्य मला भेटला, मग आम्ही खाल्लं. संध्याकाळी भेटलो होतो 4-3-4च्या दरम्यान. आता रात्र अतिशय हेल्दी खाल्लं. खरं तर मी इतकं हेल्दी खातो रोज, तर म्हटलं आज तर बर्थडेच्या दिवशी ते इंग्लिश वडापाव आणि ते फ्रेंच राईस वगैरे खाल्ल्यानंतर, आपण रोज राईस खातो, सो फ्रेंच फ्राईज खाल्ल्यानंतर मग खरा वाढदिवस असा मनवला असं वाटतं. तर तसंच काहीसं आम्ही खाल्लं, आणि ऑफकोर्स 2 कटिंग प्यायल्या. आता व्यक्ती कोण हे तुम्हाला कळलंच असेल मला भेटणारा. तर या व्यक्तीबद्दल मला प्रचंड राग आला होता. सकाळी 7:30 वाजता मी त्याला म्हटलं की भाई, सोशल मीडिया इतकं महत्त्वाचं झालं ना
की आपण त्याच्यावर आपल्या भावना इतक्या व्यक्त करतो की बाहेर तो नंतर भेटली तरी मला देणं घेणं नाही. सोशल मीडियावर किती रिॲक्ट करते ह्यावर आपलं करिअर, मैत्रीचं करिअर डिपेंड आहे. सो मैत्री. आणि मला कळे ना, मी रागवू का क्यूट म्हणू त्याला, गोड म्हणू की हक्काने चिडला की ए काय तुझं असं म्हणू. सेम म्हणजे बघ ना, आपल्या बाबतीत प्रँक सकाळपासून होतोय. म्हणजे आपण एवढा कंटेंट शूट केला होता, त्याला म्यूट लागलं, त्याचा व्हॉइसच रेकॉर्ड झाला नाही. सो समृद्धी केळकर या भेटायला सुद्धा आल्या, त्यांचा अमूल्य वेळ काढून. म्हणजे उपकार केले तर अजिबात नाही, त्यांनी त्यांचं कर्तव्य निभावलंय. त्यामुळे मी तुला काही थँक्स बिंक्स म्हणणार नाही, अजिबात नको. नाहीच म्हणणार. सो आता म्हणायला लागेल. सो हॅपी बर्थडे. थँक्यू. क्या बात आहे यार, कमाल यार. म्हणजे पुष्पगुच्छ दिले हिने मला. केवढी सुंदर कलर आहेत. 2 गुलाबी, 2 लाल, 2 पांढरे, 2-3 थोडेसे हलके पीच कलर वाले. पीच सॉरी चुकलं. आणि 3 गुलाबी, 3 पांढरे, 3 लाल. कॅल्क्युलेशन चुकते माझं, गणित चुकते. तर वाढदिवस आहे, सगळं माफ असतं. इतकं सुंदर पुष्पगुच्छ तिने मला दिलंय. ही खूप ओव्हर ऍक्टिंग मी केलेली तुम्हाला दिसते, कारण हे ऑलरेडी दिलं होतं. सो आता म्हटलं ब्लॉग साठी करूया आपण काहीतरी. सगळं म्यूट वर गेल्याने पुन्हा एकदा नव्याने. मला वाटलं तुझे ते आयब्रो वाढले. आयब्रो वाढवले. हा. तर पुन्हा नव्याने कंटेंट करतोय आम्ही. त्या कन्व्हिक्शनने आम्ही पुष्पगुच्छ मी दिला आणि त्याने तो थँक्यू यार असं वगैरे सगळं केलंय. खरंय, कारण आमच्या दोघांचे बरेच दिवस झाले डेली सोप नसल्यामुळे ऍक्टिंग सुद्धा तुमली होती. सो एवढी ऍक्टिंग तुमली आमच्या दोघांची, तर म्हटलं की चला ब्लॉग, स्वतःच युट्यूब चॅनल आहे ज्या चॅनलवर मला कोणी कास्ट करणार नाही, मी स्वतःला कास्ट करणार आहे. मी ठरवणार की माझ्या ब्लॉग मध्ये कोण येणार. त्यामुळे आपल्याला काही संबंधच नाही, कशी ऍक्टिंग करा, काही करा. थँक्स. हा, तर महत्वाचा मुद्दा वाढदिवस आहे आज. थँक्यू. 32 वर्ष पूर्ण झाले. 32 दात तोंडातले, बाकीचे मोजणार नाहीत, ते वयोनुसार अजून वाढत जातील. तर हा महत्वाचा मुद्दा. तर इतकी सुंदर पोस्ट या माणसाने लिहिली. आणि अरे किमान बाई माणूस तरी म्हण. माणूस काय, किमान बाई पुरुषाने या बाई माणसाने या इतकी सुंदर माझ्याबद्दल पोस्ट लिहिली. तिथे मला असं वाटलं की माझ्या जगण्याचं सार मला आज मिळालं. म्हणजे या पुरुषाला मी म्हंटल की भाई, याला मी भाई म्हणतो, म्हटलं भाई तू एक स्टोरी नाही टाकली, सकाळी 3:30 वाजता दुनियेने टाकली. माझ्या भावना सोशल मीडियावर तू दुखावल्यास. तू जरा थांब बरं. मी रात्रीच 9:30 वाजता टायमिंग शेड्यूल करून ती पोस्ट रेडी ठेवली होती की मी उठले नाही किंवा मी बिझी जरी असले तरी वेळेत पोस्ट होईल. तर नाही, सकाळ मेसेज आणि फोन आलेले आहेत या माणसाचे. तुम्हाला विश नाही केलंय, काय बोलायचं आता सांग. कारण अमृतासारखा इतका गोड माणूस, त्याला विश नाही केलंस तू, वाईट नाही. आणि आज तर विशेष विश करायला पाहिजे. सो या विशेष, ही नवीन पिढी ना फारच सोशल मीडियाच्या आहारी गेलेली. खरंय, कितीही बालिशपणा वाटत असला आणि खरंच हा बालिशपणा आहे की सोशल मीडियावर आपल्याला विश केलं नाही. वाटतं की हक्काने तू बोललास आणि मला ते छान क्यूट वाटलं, क्यूट. पण नंतर असं की समाज देगा मैं तेरे को 1 तासाने बघ तू. आणि मी खूप इग्नोर केलं की हा टाकेन ना नंतर, एवढं काय टाकेन असं केलं मी. सो ती पोस्ट बघून मी खरंच भावुक झालो. आणि आता खरं भावुक झालो की ही पुष्पगुच्छ बघून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ऍक्टिंग करण्याची संधी मिळाली, त्यामुळे ती सुद्धा भावुक झाली. रडू झाला आम्हाला. तुम्हाला आलं असेल तर प्लीज अश्रू पुसता येत नसेल तर काढू नका. चुप. तर अशा प्रकारे खाल्लं प्यायलं, छान कटिंग पाहिली, थोडासा अचानक आठवलं तेव्हा ब्लॉग कंटेंट केला. आता मी हिला ड्रॉप करतोय कारण इकडनं यायचे ड्रॉप बंद झाले, तर हिला रील असतात. हा जोक ड्रॉप करूया, हा जोक ड्रॉप. तर जास्त ड्रॉप मग ह्याच्यात काय चांगला फोन ड्रॉप होईल. नाही माझा बरा होता. तुम्हाला कोणाचा आवडला सांगा, हिचा आवडला की माझा आवडला ते सांगा. मी प्रयत्न केला, इतके वर्ष ह्याच्याबरोबर आहे मैत्रीत, तर किमान मग चांगला होता असं म्हणावं लागेल, कारण इतके वर्ष म्हटल्यानंतर माझीच लायकी निघते. त्यामुळे चांगला
चांगला होता जोक भाई. वेळात वेळ काढून मी समृद्धी मॅडमना भेटलो. तू भेटलास? हा तू मला भेटली. बर्थडे तुझा आहे, बर्थडे माझा आहे. ही मला भेटली. तर मगाचा काही पंचबिंच उरला होता का रेकॉर्ड करायचा? तो आता परत करायचा आपल्याला, अभिनय रिक्रिएट करायचा. सो आता माझी इच्छा अभिनय करण्याची आता तरी या व्लॉग मध्ये संपलेली आहे. जब तक तेरे को सीरियल नहीं मिलेगा, मेरे को सीरियल नहीं मिलेगा, तू बता सिर्फ मेरे को मिल, हम दोनों मिलके इस पे पूरी एक्टिंग करेंगे. ये अपना चैनल है भाई, कोई नहीं रोक सकता. कभी भी बता भाई, सीधा इधर फुल ओव्हर एक्टिंग. जस्ट कॉल अवे. ओ माय गॉड. तर आता मी हिला ड्रॉप करतो रस्त्यात आणि मी साधना काकतकर यांना भेटतो. तू येते? हो मी येऊ शकते. येऊ? नाही कॅरी ऑन. थँक्स. एवढं नको फालतू. तर मी आले ना तर तू एकटा पडशील, कारण तिचं माझ्यावर वेगळं प्रेम आहे. नाही माझं एवढंच म्हणणं की आज माझा वाढदिवस आहे. मी तुला कळलं पाहिजे ना, विचारलं कशाला मग तू? कारण एकटा नाही पडणार मी, एकटा टायगर. चल चल मी गाडी काढतो. बाय 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 बाय. धन्यवाद 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 धन्यवाद. बाय. सांगायचा मुद्दा महत्वाचा राहिला. परत सांगायचा मुद्दा महत्वाचा राहिला की वाढदिवस माझा आणि पार्टी खरं तर ज्याचा वाढदिवस असतो तो देतो, पण मान्यवरांनी आमचा सत्कार पण केला. मान्यवरांनीच पैसे भरले बिलाचे आणि आमच्या मैत्रीत आम्ही कधीच एकमेकांना म्हणत नाही की दे मी देतो, तू देतोयस तू दे. शाल तेवढी राहिली. तेवढं तुझं मन विशाल असल्यामुळे या शालेची काही हाय हॅलो. आणि मग आता समृद्धी केळकर यांना ड्रॉप केल्यानंतर साधना काकतकर यांना भेटलेलो आहे आणि त्यांच्या घरी जाऊन आलो. सासरवाडीतनं एक छान घड्याळ गिफ्ट मिळालेलं आहे मला आणि माझी आता लग्नगटी लाड तर चाललेले आहेत. आणि मला एक गोष्ट केली की हे घड्याळ आता तुझी वेळ सुरू झालेली आहे आता, फ्रीडमची वेळ संपलेली आहे आता. तर जोगसपाट. तर प्रत्येक गोष्ट मी जसं मगाशी म्हटलं की शूट करू शकत नाही, कारण अशा गोष्टी निघून जातात आणि सवय गेलेली आहे. आणि हे काहीतरी नवीन आले की ते ब्लूटूथ कनेक्ट झालं की ते आवाज जातो वगैरे आणि अमुक नि तमुक. सो ते तर आता परत झालं, पुन्हा एकदा झालं. सारखं होते, काय करायचं. मगाशी सम्याबरोबर झालं, आता हिच्या बरोबर झालं, प्रत्येकाबरोबर होतो हा फ्लॉप शो. असो आयुष्य तसं सुंदर असल्यामुळे असे फ्लॉप शो घडले तरी काय हरकत नाहीये. तर मुद्दा असा, तर आम्ही आता कपडे शॉपिंग करायला आलोय. अगदी थोडाच वेळ शिल्लक आहे, आमचा पत्काही होऊ शकतो पण होणार नाहीये असं होप सो. तर मुद्दा असा की मला प्रचंड गिफ्ट मिळालेले साधना काकतकर यांच्याकडनं. एके दिवशी असे झाले की साधना काकतकर 8 दिवसापूर्वी गावाला गेले असता. गावाला गेल्यानंतर त्यांनी सांगितले की माझे सगळे पार्सल तुझ्या घरी पाठवते, कारण आता मी गावी आणि 8 दिवस येणार नाही, आमचा प्लॅन एक्सटेंड झालेला आहे. तर मी सुद्धा गावी असल्या कारणाने ते सगळं खरं मानलं. रिअल सिच्युएशन होती आणि कन्व्हिन्स केलं मी त्याला की माझे काही पार्सल्स महत्वाचे माझे आणि माझ्या आईचे येत आहेत, तर ते तुझ्या घरी मी मागवते, कारण आम्ही घरी कोणीच नाही आहोत. आणि तो कन्व्हिन्स झाला, कारण खरंच मी नव्हते मुंबईत. तो शादी के सिलसिले को लेके वो अपने गांव गई थी सबको आमंत्रित करने के लिए शादी में. तो इसके कारण बहुत सारे गिफ्ट मेरे घर में पड़े हुए थे और मैं सोच रहा था कि क्या बहुत सारे पार्सल्स मेरे घर में पड़े थे. वॉचमैन भी कंफ्यूज था कि भाई इसके घर में इतने पार्सल्स आ रहे, इतना अमीर है क्या ये बच्चा. तो मेरे मन में भी वही सवाल आ रहे थे कि इतने पार्सल्स क्यों आ रहे, इतना क्या मंगा है शादी के लिए. भाई पूरा अमेज़न ही दिखेगा शादी में. ब्रांडिंग विदाउट पैसे. तो उसके बाद फिर मैंने सोचा, अभी अचानक से हिंदी में बोलने लगा हूँ. कोई बात नहीं यार, सुन लो. बाहेर सगळ्यांशी मराठीत बोलतो मी, ब्लॉग साठी बोलतो हिंदीत. बाकी इथे काय आपण सर्व धर्म समभाव, सगळे प्रांतवाद, सगळे कुठे चाललाय तो. हा. तर पार्सल्स आले होते सगळे. तर काल रात्रि अचानक फोन आला. कल रात को अचानक से फोन आया की भाई ये सारे पार्सल तुम्हारे गिफ्ट्स है. आणि मला गिफ्ट घ्यायला प्रचंड आवडतात. गिफ्ट म्हणजे आपला जीव की प्राण. द्यायला नाही आवडत पण घ्यायला खूप आवडतं, कारण आपण दिलदारी आहे. देताना असे गिफ्ट देतो की भाई आयुष्यभर लक्षात राहते. तर असू दे. तर एवढे पार्सल्स आपले गिफ्ट झाल्यानंतर मी उत्साहाने
अजिबात ब्लॉग वगैरे शूट केला नाही मी, त्याचा कंटेंट शूट केला नाही. मी म्हटलं ना की हल्ली असं पटकन शूट करायचं लक्षात येत नाही. वय झालं, मुवमेंट एन्जॉय करणं फार महत्वाचं असतं. मग त्याचं रिक्रिएशन करून मी कधी कधी ब्लॉग करतो, पण ती मुवमेंट मी एन्जॉय करतो. तर एन्जॉय करताना मी तसे हिला व्हिडिओ कॉल केला आणि असे एक पार्सल उघडायला बाळ बसलं, असं बाळ बसलं, प्रॉपर बसला मांडी घालून आणि एक पार्सल उघडलं. आणि मी तुम्हाला सांगतो अतिशय उत्तम गॉगल दिला, एक वेगळंच पॉकेट दिलं. मी आता तुम्हाला सांगणार ती गिफ्ट दाखवणार नाहीये. सो अतिशय सुंदर बॅग दिली, अशी पॉकेटवाली सेक्सी बॅग, आणि लॉकेट दिले, उत्तम लॉकेट दिले. मी जेव्हा ते वापरेन तेव्हा तुम्हाला दाखवेन की हे दिलं. आता नाही दाखवते, गिफ्ट नाही दाखवत आता, कारण आता नाहीये. आणि खूप मला कपडे दिले. हो, माझं असं म्हणणं होतं की बर्थडेच्या दिवशी घालण्यासाठी असं मी भरपूर घेतले होते, 4-5 गोष्टी घेतल्या, 4-5 कपडे घेतले, अत्यंत सुंदर कपडे. साधना काकतकरने घेतले. 10 वर्षाच्या रिलेशन नंतर साधारणतः मुलींना माहिती असतं की आपल्या बॉयफ्रेंडची किंवा होणाऱ्या नवऱ्याची कपडे की साइज उससे पता होती है गर्लफ्रेंड को 10 साल के रिलेशन के बाद. तो बहुत सारे कपड़े जो लिए थे उसमें से कुछ भी नहीं हुआ. ते कपडे मला झालेच नाही, एक पण नाही झालं. सगळं रिटर्न करावं लागणार आहे, सगळं रिप्लेस करावं लागणार. सो त्यासाठी आता आम्ही इथे आलेलो आहे. आणि आता आम्ही कपडे नाही वाटत ह्याची की मला ह्याच्या कुठल्याच कपड्यांची साईज नाही माहिती. आणि बरं आक्षेप माझ्यावर की तुझं वजन वाढलं होतं मागच्या वर्षी. हा, आता हा बारीक झाला, आता ह्याचं सगळे साईज. तर मी तिला सांगितलं की चूक, माझं वजन वाढलं तरी 2-3 किलो वाढतं, त्याच्या पलीकडे कधीच वाढत नाही आयुष्यात. तर ते डिनाय केलं. असो, आता वाजलेत 9:15, आपल्याकडे 15 मिनिटं आहेत. तर गोष्ट सांगून झालेली आहे. अशा प्रकारे ही गोष्ट होती. आता आम्ही कपडे खरेदी करणार आहोत आणि कपड्यामधलं थोडंसं तुम्हाला दाखवणार आहोत आणि मग जेवणार आहोत. तिकडे अजिबात ब्लॉग शूट करणार नाहीये मी. छान जेवणाचा आनंद घेणार आहे मस्तपैकी आणि छानपैकी ब्लॉग संपवणार आहे आता इथे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि तुम्हाला आता माहित नसेल तर लगेच तुमच्या पार्टनरकडे जा आणि प्लीज कपड्यांचे, शूजचे आणि काय सगळे साइजेस विचारून घ्या आणि अशी माती खाऊ नका. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अपने गर्लफ्रेंड के बारे में और आपके बॉयफ्रेंड के बारे में उसके कपड़ों की साइज आपको पता होनी चाहिए. बिल्कुल, क्योंकि ऐसा ना हो कि आप सब गिफ्ट लेने के बाद ऐसी नौबत आए. तुला माहितीये ना क्या कपड्यांची साइज माहितीये माझ्या? हो. मग गिफ्ट कधी देणार? देणार. अगं आयुष्यात एवढं मोठं गिफ्ट मिळालंय तुला, डोळ्यात पाणी चालू जणू. ठेवूया, ब्लॉग संपलेला आहे. तर मित्रांनो, असा माझा वाढदिवस होता. जवळजवळ गाडीतलाच ब्लॉग बनला, कारण बाकीचा वाढदिवस मी एन्जॉय केला. तर धन्यवाद, तुम्ही हा ब्लॉग पाहिला. सबको बहुत बहुत थैंक यू सो मच. बहुत रिपोस्ट की मैंने स्टोरी, बहुत मैसेजेस किए, बहुत कॉल्स आए. उसमें भी कुछ नया समझ में आया हमको, बताओ. वो छोड़ दो. तो अरे वो छोड़ दो. तो इतने सारे मैसेजेस, इतने सारे कॉल और इतने सारे गिफ्ट के दौरान मैं जितना कर सका उतना ब्लॉग मैंने कर दिया है, आपके सामने पेश कर दिया. तो उसमें खुश रहना, मुझे खुशी देते रहना, मुझे प्यार देते रहना, मुझे मोहब्बत देते रहना, मला प्रेम देत राहा, कारण आय लव्ह यू. मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे. घेऊन जा घरी, वैतागून आणून. अगं शेवटचे हॅपी बर्थडे म्हण मला, एक गर्लफ्रेंड म्हणून या वर्षातलं शेवटचं. गर्लफ्रेंड म्हणून ना, हॅपी बर्थडे. धन्यवाद. मंडळाभरी.